त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। सलिलचन्दनचर्चिताय नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मन्दार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी वदनाब्जवृन्द सूर्याय दक्ष वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषभध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय। यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै यकाराय नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। जय श्री माताजी। आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात। पच्चाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। परमपूज्य श्री माताजी,
आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. हळुवारपणे डोळे मिटूयात. परमपूज्य श्री माताजी, आपणच करते आहात, आपणच करविते आहात. आपणच आम्हाला संतुलन प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपला डावा हात मांडीवर असेल. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार म्हणजे आपला टाळू भाग आणि टाळू भागापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. पूजावसना समये दशभक्तगीतं यशम्भुः जनपरं पठति प्रदोषे तस्य स्थिरां रथगजेन्द्रतुरङ्गयुक्तां लक्ष्मी सदैव सुमुखीं प्रदाति शम्भो. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये, जिथे साक्षात श्री गणेशांचं स्थान आहे, तिथे क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. माँ हर बुराई से लड़ सके, भक्ति इतनी देना हमें माँ, मुश्किल राहों पे यूं चल सके। शक्ति इतनी देना हमें माँ। वरदायिनी माँ भवतारिणी, माँ तुम ही जगत की स्वामिनी, माँ निर्मला, माँ निष्कला, माँ आदिशक्ति सुखदायिनी. जब हो श्री माँ का आशीष हम पर, कोई भी काम हम कर सके. भक्ति इतनी परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा. आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा.
श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या द्या. आता आपण आपला उजवा हात आपल्या नाभीवर ठेवूयात, मध्य नाभी चक्रावर. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मी नारायण आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा. आम्हाला समाधानी बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री अधिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. आम्हालाच आमचा गुरु बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या हृदयावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी कुणाचाही दोषी नाही. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. श्री विष्णू माया साक्षात. ओम तमेव साक्षात श्री विष्णु माया साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. कृपा करून आम्हाला निर्विचारिता द्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि आपल्या सहस्रारामध्ये केंद्रित करूयात. आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंचं गणेश तत्वाबद्दलचं लेक्चर ऐकूयात. आज आपण गणेशाची पूजा करूया. गणेशाचं फार महत्त्वाचं कार्य आपल्या शरीरात होतं. म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर सगळ्या गोष्टींवरती ताबा म्हणजे गणेशाचा. आणि गणेशाने जे आपल्याला विशेष दिलेलं आहे दान, ते म्हणजे सुबुद्धीचं आहे. सुबुद्धी जी आहे ती मागून मिळत नाही. कोणी म्हटलं की मी तुला सुबुद्धी देतो तर कधीच मानलं नाही पाहिजे. दी इफेक्ट काय होत आहे की मला इंग्लिशमध्ये बोलताना आणि मराठीत एकदम ते शब्दच मिळत आहेत. मग कधी कधी दोन्ही भाषेत बोलायचं म्हणजे कंटिन्युटी नाही. बरं,
तर विजडमला शब्द नाही मराठीत, काय का नाही, विद्वत्ता नाही, शहाणपण पण म्हणतात, म्हणून ते इंग्लिश मध्ये स्लिप होते. हा हा सुज्ञता, सुज्ञता जरा गंभीर शब्द आहे. बरं, त्याला आपण सुज्ञता म्हणतो. सुबुद्धीपेक्षा सुज्ञता. त्या सुज्ञतेला आपण आपल्यामध्ये अंगामध्ये बांधलं पाहिजे. ते बाणायचं कसं, तर वर्तमान काळात राहायला शिकलं पाहिजे. हे मी शिकवते. आता वर्तमान काळात ह्या वेळेला आपण इथे बसलेलो आहोत, ही पूजा होते, तर ह्या ठिकाणी आपण बसलेलो. तर ह्या वेळेला सुज्ञता काय, हे की आता पूजा होते, पूजा करायची. पण ह्याच वेळेला आपण जर विचार केला पुढचा, की आता मला बस मिळेल की नाही, मग घरी जेवायला मिळेल की नाही, की काहीतरी असं झालं तर माझं जाणं झालं नाही तर, किंवा माझं मुलाचं असं, हे जर आपण विचार केले तर पूजा तुम्हाला लाभणार नाही. भूतकाळाचा विचार केला, हे असं झालं तर, तसं झालं तर, हे असं काही केलं तर मग परत घोटाळा होणार. तर हा जो सुज्ञपणा आहे, हा सुज्ञपणा आपल्यामध्ये बांधला पाहिजे. आणि ते बांधण्याची एक पद्धत आहे की प्रत्येक वेळा आपण कुठे असलो तरी आता मी वर्तमानात आहे की भूतकाळात आहे ते पाहायला पाहिजे. कारण भूतकाळ हा संपलेला आहे आणि भविष्यकाळ काही समोर नाही. या सुज्ञतेमुळे मी अडकले होते. सुज्ञता म्हणता येईल म्हणा, पण तरी सुज्ञामध्ये काय आहे की काय हो, थोडंसं गहन आहे. नाही, समय त्याच्यात पुष्कळ गोष्टी आहेत. आता इंग्लिशमध्ये एकच शब्द आहे की विजडम, पण आपल्या मराठी भाषेत त्याला सुज्ञता म्हणता येईल, सुबुद्धी म्हणता येईल, समय सूचकता म्हणता येईल, किंवा दक्षता म्हणता येईल. दक्षता म्हणता येईल, दक्षता म्हणजे असे अनेक शब्द त्याला आहेत. आणि ते सगळे एका गोष्टीने आपल्याला सहज साध्य होतात जर आपण वर्तमान काळात राहण्याची व्यवस्था केली तर. आता मी असं ऐकलं की ते भयंकर भांडणं करतात लोक. भांडणं होतात. का होतात? कारण तुझ्या बापाच्या ह्यानी मला मारलं होतं म्हणून भांडायला लागले. आता तो बापही मेला आणि त्याचाही बाप मेला. आता तुम्ही आता समोर, आता ते बापाचं कशाला काढत बसले? नाहीतर तुला मी मारीन, तुला मी ठोकीन, असं काहीतरी भविष्य काळाचं बोलत राहायचं. आत्ता ह्या वेळेला मी काय करणार आहे? तू माझ्या समोर आलास, ह्या वेळेला मी तुझ्याशी काय करणार आहे तो विचार नाही. काय केलं पाहिजे ह्या वेळेला? त्यावेळेला जी समय सूचकता येते, ती समय सूचकता जी आहे ती खरी. त्यावेळेला लगेच लक्षात येईल की बाबा आता हे भांडण मिटवा, यावेळेला आता नको, चांगला चान्स आहे, संधी मिळाली. ही संधी मिळाली असं म्हटलं की एकदम मनुष्याच्या डोक्यात येतं केवढी मोठी संधी आहे. इतक्या आपल्या बापदादांची भांडणं सगळी संपली एकदाची. उगीच कोर्टाच्या कचेऱ्या कशाला, हे कशाला, ते कशाला, संपवा. ही जी एक सुबुद्धी आपल्यामध्ये येते त्या समयक सूचकतेला, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये विजडम म्हणतात. पण विजडममध्ये अनेक अर्थ आहेत. ते आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेला ना, प्रत्येक ह्याला पर्याय म्हणजे 10 असले पाहिजेत. ही अशी आपली भाषा फार समृद्ध भाषा आहे. त्यामुळे एक शब्दात नाही सांगता येत. पण तरी सुद्धा त्या समयाला जागृत असणं, त्या वेळेला जागरूक असणं हे फार जरुरी आहे. इतर पुष्कळशा गोष्टी आहेत. आता समजा मला घरून निघायचं आहे, तर मी असा विचार करायचा की आता मला जायचं आहे, मला काय काय पाहिजे, तिथे मी राहीन, रात्रीचं मला काय पाहिजे, बस त्यावेळेला. पण काय होतं, त्यावेळेला लक्षात ते घेत नाही, त्यावेळेला दुसराच विचार. आणि मग मोटारीत बसल्यावर मग लक्षात येतं की अरे ते राहिलं, हे राहिलं, ते राहिलं. तर ही जी एक समय सूचकता आहे, ही जी सुज्ञता आहे, ही आपल्यामध्ये बांधण्यासाठी आपण आता वर्तमान काळात राहायला शिकू. शिवाजी महाराज झाले ते फार मोठे होते, पण ते वर्तमान काळात राहत होते, आपल्यासारखं नाही त्यांचं.
आता आपण म्हणायचं आता शिवाजी महाराज, आता आपण शिवाजी महाराजांना मानतो, पण आपल्यामध्ये ह्या वर्तमान काळात आपल्यामध्ये शिवाजी महाराजांचे कोणते गुण आलेत? ते काय दारू प्यायचे का? पहिली गोष्ट. त्यांचं वागणं कसं होतं, त्यांचं चरित्र कसं होतं, तसं आम्ही त्यांना मानतो, पण त्यांचं चरित्र ह्या वर्तमान काळात आता ह्या आयुष्यात आमच्यात आलंय का? काहीतरी मागच्या गोष्टीचं आपलं महात्म्य गुण बसायचं, त्यांनी काही फायदा होणार नाही. महात्मा गांधी झाले, पुष्कळ झाले, आपल्या देशात फार मोठे मोठे कमळं निघाली असं म्हटलं पाहिजे, पण डबकच आहे ना अजून, बाकी सगळं डबकच आहे. तेव्हा आपण आता डबक्यात आहोत की कमळात आहोत हे पाहिलं पाहिजे. ह्या वेळेला आपण कुठे आहोत हे पाहिलं पाहिजे. ही पाहण्याची सुबुद्धी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत गणेश तुमच्यात कार्य करीत नाही. गणपतीचं एक लक्षण सांगितलेलं आहे की तो तुम्हाला सुज्ञता देतो, सुबुद्धी देतो. कुठे दिसते का तुम्हाला सुबुद्धी? तिकडे त्या गणपतीच्या समोर बसूनच भांडतात लोक. मग त्या गणपतीच्यासाठी मग त्याच्यात पैसे खातात, हे करतात, ते करतात. म्हणजे सुबुद्धी नाहीच, म्हणजे गणपती आहे कुठे तिथे? नुसता गणपती करून ठेवलेला आहे. समय सूचकतेला जे समयावर जे बरोबर त्यावेळेला जे लक्षात मनुष्य आणेल त्या माणसाच्या स्थितीत एकदम अंतर येणार आहे. हे करून बघा तुम्ही, आणि वर्तमान काळातच तुमचं जी वाढ होणार आहे ती होणार आहे. आता फूल आहे, फुलाची वाढ भविष्यात होते की भूतकाळात होते? आत्ता ह्या वेळेला होईल ना. आपली प्रगती एवढ्यासाठीच होत नाही, कारण आपण पुढच्या गोष्टींचा विचार करतो किंवा मागच्या गोष्टींचा विचार करतो, पण सद्यकालीन आपण विचार करत नाही. सद्यकालीन आता काय स्थिती आहे आपली ते पाहिलं पाहिजे. मग त्यात काय सगळे जेवढे काय आपले प्रश्न आहेत, आता ग्रामीण प्रश्न आहेत, ते सगळे सुटतील. आज शेती करायची आहे समजा, आज जर तुम्हाला पेरायचं आहे तर तुम्ही म्हणाल बाबा मागच्या वेळा पेरलं होतं तर असं झालं तसं झालं करत बसले तर गेले. मग तू म्हटलं आता उद्या परवा पेरीन तर ते गेलं. आत्ता आजचं जे करायचं ते आत्ता केलं पाहिजे. तर ही एक आपल्या भारतामध्ये एक टूम आहे की गेल्याचं फार गापोवाडे गात राहायचं. अमके झाले तमके झाले, अरे तुम्ही काय, तुम्ही कुठे आहात? सहयोगामध्ये फारच आवश्यक आहे की माताजीने आम्हाला जागृती दिली. मग त्याच्या पुढे काय? पुढे झालं आता जागृती दिली, आता बसलो होतो आम्ही, आता दुसरे धंदे करायचे. आज आता काय करायचं मला त्याच्यासाठी असा विचार डोक्यात आला तर तत्क्षण तुम्हाला फायदा होणार आहे त्याचा. आता पुष्कळांना जागृती झाली, पुष्कळांना त्याचे लाभ झाले, चमत्कार पाहिले, हे झालं, पण विसरून जातात की मला जागृती झालेली आहे. प्रत्येक क्षणाला मला जागृती झालेली आहे, या क्षणाला सुद्धा मला जागृती झालेली आहे असं लोकांच्या लक्षात राहत नाही. मग तसंच बघायला लागतं. परवाच एक गृहस्थ आले, त्यांना जागृती दिली, ती चांगले पार झालेले सगळं काय. तर मला म्हणे मला माताजी आजकाल फार भीती वाटते. अहो म्हटलं तुम्ही सहयोगी, तुम्हाला कसली भीती? तुम्ही विसरले का? अरे हो खरंच विसरलो म्हणे, मी पार झालो तो मला काही व्हायला नको. काय म्हणाल ते तुमच्या समोर असताना सुद्धा, कारण तुम्ही विसरला आणि तुम्हाला तेच मागचंच आठवतं जे तुम्ही बेकार होता म्हटलं पाहिजे, जेव्हा तुम्ही नालायक होता, जेव्हा तुम्हाला काही समजत नव्हतं, जेव्हा तुम्ही अज्ञानी होता, किंवा जेव्हा तुम्ही अंधारात होता, किंवा परमात्माचा प्रकाश तुमच्यात आला नव्हता, त्यावेळची गोष्ट ती कशाला आता चालवायची पुढे? ते संस्कार कशाला पाहिजेत? अजून येतोच. आता गावात गेलं, खेडेगावात, की सगळ्यांना पार केल्यावर मग पायावरती यायचं. कशाला? मी कोणी दगडाची मूर्ती तर नाही की 100 लोकांना माझ्या पायावर घेईन. पायावर येऊ नका, बरं मग पैसे ठेवणार, 10 पैसे ठेवले. अरे म्हटलं माताजी पैसे नाही घेत, बरं 25 पैसे घ्या. यांना समजायचंच नाही की आज सद्यस्थिती काय आहे, आणि त्या सद्यस्थितीमध्ये माताजी पैसे घेत नाहीत आणि कोणीही देवाच्या नावावर पैसे द्यायचे नाही.
पण ते डोक्यातच घुसणार नाही. असं कसं माताजी, सगळे सांगतात आम्हाला तुझी आई मेली, मला एक गाय दे म्हणून, आणि तुम्ही कसे आमच्याकडनं पैसे घेत नाही. ह्या धर्मभोळेपणा हा सुद्धा आता सोडला पाहिजे. आणि तो कसा सुटणार? कारण धर्म तुम्ही जो शिकलेला आहात तो चुकीचाच शिकला तुम्ही. ज्याला तुम्ही धर्म म्हणता तो चुकीचा शिकला. कारण तुम्ही धर्म विकत घ्यायला निघाले आणि विकणारेही आहेत. धर्म विकता येत नाही आणि विकणारे आहेत आणि तुम्ही विकत घेता. म्हणजे हे तिन्ही गोष्टी चुकलेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला रिअलायझेशन झालेलं आहे, तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळालेला आहे. आता आत्म्याच्या बलावर काय ते करायचं ते करायचं. ते सोडून तरी ते शेवटलंच मागचंच ते आमचे संस्कार आहेत माताजी. वा. तर रस्त्याने एक दगड मांडला, त्या दगडामध्ये शेंदूर घातला, अमुक तमुक, बसले तिथे. चला 2 पैसे घाला, 4 पैसे घाला, देवाला घाला, चालले. आता तिथं कोणी निघाला मनुष्य तर बा देवच आहे, द्या 2 पैसे. अरे तुम्ही सहयोगी, तुम्ही कशाला देता? आता माताजी असं आहे ना, आम्हाला संस्कार येते. कसले कुसंस्कार आहेत? कशाला देता त्या देवाला? तो काही देव आहे का? कोणी दगड मांडायचा तो काही देव आहे का? पण ह्या सगळ्या ज्या आपल्या जुनाट ज्या आपल्यामध्ये गोष्टी आहेत त्या काढाव्या लागतील. त्या एकाच याने निघतील की आज सद्यस्थिती काय. हा, नाही तर म्हणतील माताजी आम्ही रामाला मानतो. अरे आता राम नाही तर आता मी आहे, माझा ऐका. रामाला कशाला मानायचं? कारण राम खिशात घालता येतो. राम कसे वागा, दारू पिऊन यायचं म्हणे मी रामाचा भक्त आहे. वा वा, काय विचार. कारण राम काही विचारणार नाही, पण माझे भक्त झाले तर विचारीन मी, म्हणून घाबरायचं नको. माताजींची भक्ती नको, कारण माताजी आता जिवंत आहेत ना, मेल्यावर बघू. जिवंत आहे तोपर्यंत मानायचं नाही. कारण जिवंत माणसं विचारतात ना, फैलावर घेतात की का बा तू असं कसं वागलास, कळलं का? तर हे ग्रामीण भागातलं जे काही आपलं आहे जुनाट पद्धतीचं, त्यातलं किती सत्य आणि किती असत्य ते सहजगात तुम्हाला येऊन कळेल. आणि त्यामुळे झालंय का, इतकं आपण कुजलो आहेत असं समजलं पाहिजे. जुनाट नाही, कुजून गेलो आहे. तेव्हा आपल्या ज्या काही कल्पना आहेत, आपल्याबद्दल ज्या आपले विचार आहेत धर्माबद्दलचे, ते सुद्धा एकदा असे पादळून पाहिलं पाहिजे. बरं, हे सुटलं तर मग दुसरं आहे की आता आम्ही मॉडर्न झालो. असं का? म्हणजे काय मॉडर्न झाले म्हणजे काय? डोक्याला आम्ही तेल लावणार नाही, मॉडर्न झालो ना. मॉडर्न झालो म्हणजे काय? काहीतरी वाह्यात गाणी गायची, गणपती समोर जाऊन घाणेरडे गाणी म्हणायची, काय म्हणायचं? तर मॉडर्न झाले ना. मग म्हणायचं आम्ही देवालाच मानत नाही. हे मॉडर्न झाले. म्हणजे एक ते त्यांनी गेले आणि एक ह्यानी गेले. ह्याला कारण काय की आजकालची मुलं बघतात की आपले आई वडील वेड्यासारखे चालले आता, हरी 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 टाळकुटत. जन्मानुजन्म हे केलं, काय मिळालं ह्यांना? रोजचे जातात त्या वारकरी पंथात. किती मी समजावून सांगितलं बाबा, आता वाऱ्या बंद करा, घ्या, त्याच्यासाठी वाऱ्या करत होते ते घ्या. ते समजतच नाही त्याला. आता माताजी ते जसं काय नशा असतो ना तसा नशा. बस चालले आपले टाळकुट सगळेच्या सगळे. अहो आता घ्या, तुमच्यासाठी आणलंय सगळं मी, घेत का नाही? ते डोक्यातच येणार नाही त्याच्या. पण माताजी असं आहे की आमचे बापदादे पण हेच करतात. अहो पण त्यांनी जे केलं, तुम्ही जे केलं, जे पुण्य जोडलेलं आहे त्याची फळं घ्या ना. अजून पुण्य जोडत बसलेत काय? म्हणजे काय आहे की आजच्या परिस्थितीत काय आहे, आजच्या युगामध्ये सहयोग हा धर्म आहे. हा धर्म आम्ही स्वीकारला पाहिजे आणि ह्या धर्मात आम्ही उतरून स्वतःला स्वच्छ करून घेतलंय. सर्व धर्मांचा जो काही अर्क आहे तो सहयोग आहे. आम्ही सर्व धर्मांना मानतो, एका धर्माला मानत नाही. एका धर्माला मानलं म्हणजे काय, मी फार चांगला आणि तू वाईट, मग त्याला भांडा. पण सर्व धर्मामधला जो काही चांगुलपणा आहे तो जर तुम्ही पाहायला शिकले तर भांडणच करणार नाही. परत आपल्या महाराष्ट्रात म्हणतात की भाऊबंदकी 5वीला पूजली आपल्या. त्याला कारण काय? त्याला कारण हेच आहे भाऊबंदकीला की आपण नसतं आठवत बसतो, जे नको ते आठवत बसतो. आणि जर कुणी म्हटलं की बाबा सोडा ते, अहो काय सांगता तुम्ही, सोडा कसं? हे आमचं इतकं जुनं चाललेलं आहे, सोडायचं कसं? ते जे काही जुनाट आहे ते एवढं धरून धरून आपण अशा रीतीने वागतोय. आता भाऊबंदकी पण जुनाट झाली, ती सोडून टाका, काही कामाची नाही.
त्यांनी काय फायदे झाले महाराष्ट्राचे? आता आपल्या ग्रामीण भागामध्ये मी बघते, मला परिस्थिती म्हणजे फार गंभीर वाटायला लागली. कारण इकडे मॉडर्न झाले ते दारू पिऊन धुत आहेत आणि जे नाहीत ते असे बेकार गेलेले. म्हणजे सहयोग सुरू तरी कुठे करायचा? 4 माणसं सुद्धा अशी मिळणार नाही तुम्हाला की जे बसून समजतील या गोष्टी. म्हणून मी म्हणते की आपल्या मुलांना तरी आता जपा, त्यांना तरी आता सांभाळा आणि त्यांना हे सांगा की तू मागची पुढची चिंता न करताना आत्ताची चिंता कर, म्हणजे समृद्धी सुद्धा येणार. आजच्या चिंतेत जर तुम्ही असला तर बरोबर समृद्धी येईल. पण पुढची गोष्ट नुसते मनाचे मनोरे बांधायचे तेही बरोबर नाहीत आणि मागची गोष्ट ज्यांनी तुम्हाला जखडून ठेवलेले आहेत तेही बरोबर नाही. तेव्हा मध्यात आलं पाहिजे, मध्य मार्गात आलं पाहिजे, संतुलनात आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही संतुलनात याल तर बघाल तुमच्यात केवढ्या शक्त्या येतील, किती तुम्ही कार्य करू शकता. महाराष्ट्र म्हणजे चैतन्याचा नुसता पुतळा आहे, कारण कुंडलिनी विश्वाची इथे आहे. कारण आता महाराष्ट्रीय लोकांना मी समजावून थकले आणि माझं ऐकतच नाही ह्या गोष्टीत. त्यांच्या लक्षातच ही गोष्ट येत नाही. अजूनही मला इतकं आश्चर्य वाटतं की मी लंडनला असते, महाराष्ट्रातनं पत्र, हा मनुष्य असा, तो मनुष्य तसा, माझे कान किटले आणि डोळे मिटले. ते संपतच नाही, दुसऱ्यांचं चांगलं दिसतच नाही. म्हणजे सहयोगी आहेत ते लोक सगळे. आश्चर्याची गोष्ट आहे. जर अशा रीतीने सहयोग चालला तर संत साधूंना काय वाटणार आहे मला समजेल. त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही आलो. तुमच्या महाराष्ट्रात जन्म घेतला, मराठी भाषा आम्हाला येते, सगळं काही असून सुद्धा काहीही लोकांना समजत नाही की केवढं मोठं आम्ही घेऊन आलो. आता हे 55 देशातले लोक आहेत इथे आले धडपडत तुमच्या देशात येऊन, तरी काय तुमच्या त्यांचा काही परिणाम होतोय का? त्यांना तुम्हाला बघता का कशी लोक आहेत हे परदेशात ना आले तुमच्या देशात, हे कशाला आले, का आले हे बघताय का तुम्हाला? आणि हे काय करतात, यांना का कसला एवढा आनंद झालेला आहे, काय मिळवलं ह्यांनी, आपणही तसं मिळवलं पाहिजे असा विचार एक साधारण एक समजदार माणसाला आला पाहिजे. समज हे येण्यासाठी फक्त एक गोष्टीचं तुम्ही करा की आज आम्ही इथे बसलो, आता आम्हाला काय केलं पाहिजे, आत्ता काय करायचं, ह्या वेळेला काय करायचं, ही वेळ कसली, ही वेळच महत्वाची आहे. आणि तेच माणसाला समजत नाही, म्हणून सगळे घोटाळे आहेत. तर आज श्री गणेशाला स्मरून आपल्या मनामध्ये निश्चय करायचा की आम्ही वर्तमान काळात राहू. मला असं होतंय की एक भाषा बोलताना दुसरी भाषा बदलायची म्हणजे फार त्रास. पण एका भाषेत शुद्ध बोलते मी, पण ती जर भाषा सुटली की मग मला जमतच नाही. म्हणजे हिंदीत कोणी म्हणाले मराठीत बोला तर जमत, इकडून तिकडे मग मी आपलं शोधत बसते कुठे जावं म्हणून. कारण शुद्ध आहे ना, सगळं शुद्ध असलं पाहिजे, मिक्सचर करता येत नाही. भाषेत सुद्धा शुद्ध असं पाहिजे, त्यामुळे मला ते जमत नाही. तशी शुद्धता आपल्या जीवनात असायला पाहिजे. आणि ती एकच गोष्टीने येते की मी यावेळेला काय करतोय, मी यावेळेला काय विचार करतोय. अगदी तुम्ही जरासं लक्ष दिलं ना, सटकन सगळं बदलून जाईल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या सवयी सुटतील, सगळं काय नाही. फक्त त्यावेळेला आहे की मी ह्या वेळेला काय करतो. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून नाही घ्यायचं, मी आई आहे तेव्हा जे खरं ते सांगितलं ते लक्षात घ्यावं आणि आपलं आयुष्य सुधारा. काय आपलं आयुष्य होऊन राहिलं आज, मुलाबाळांची काय दैनादान होते ते बघायला पाहिजे, आणखी लक्ष द्यायला पाहिजे. आणि परत मी येणारच आहे, परत शेरेला येणार आहे. आणि निदान एक शेरेच्या गावचं तरी काहीतरी उद्धार होऊ देत. त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी मला मदत करावी, योग घ्यावा, आणखी मेहनत करावी. अभ्यासाने आपली कुंडलिनी जागृत मी करून देईन, पण त्याच्यानंतर त्या जागृतीनंतर तुम्हाला अभ्यासाने ती कुंडलिनी बरोबर बसवली पाहिजे तुम्ही. आणि इतके हे लोक दुसऱ्या देशातले पार झाले, ज्यांना गणपतीचं नाव सुद्धा माहीत होतं, गणपतीचा ग माहीत नव्हता, तेव्हा आपल्या इथे अष्टविनायक ह्या पृथ्वी मातेने आणून ठेवलेले आहे. तर आपण काय करतोय ते बघायला पाहिजे आपली काय स्थिती. गणनायक दोष हमारे दूर करो, आत्मशक्ति का उत्थान करो. हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. अहंकार को चूर करो, हे गजानना हे गणनायक दोष हमारे दूर करो, आत्मशक्ति का
उत्थान करो अहंकार को चूर करो हे गजानना जय श्री माताजी.